राम राम मंडळी. बसलो जरा उन्हाला शेकत, थंडी वाढायला लागली, जरा उन्हाला शेकलेलं जरा बरं वाटतंय. कसं आहे का नाही, आता आहे बघा मी हिंगोली जिल्ह्यातल्या डिग्रज गावात, आणि ह्या गावात का नाही जरा आल्यावर जरा बरं वाटायला लागलंय बघा. कारण कशी ही सगळी आपली का नाही सामान्य माणसं आहे ती बघा इथं, है ना. सामान्य माणसामध्ये असामान्य माणूस बसल्यावर कसं वाटतंय, चांगलं वाटतंय का नाही. कारण ह्या सामान्य माणसासोबत जरा नाळ जुडलेली असते हो, त्यांच्या बी काही समस्या असते त्या जाणून घेऊया आपण. कारण साम टीव्हीनं मला पाठवलंय त्याच्यासाठी हो, कारण मी बी सामान्य, ही बी जनता सामान्य आहे का नाही. हो ना, सामान्य सामान्य सामान्य. तुम्ही सामान्य आहे का? हो सामान्य माणूस. नेते मंडळी नाही सामान्य माणूस. सामान्य. आणि तुम्ही हो सर सामान्य सामान्य रोज. बरं मला एक सांगा, काय करता आपण? काय नाही सर, मेडिकल एजन्सीवर आहे मेडिकल एजन्सी. हा. बर बर बर. मग काय रोजगार पुढं काय? सर. सध्या 5,000 रुपये महिना सर. बर, म्हणजे इन्कम थोडा कमीच आहे. हा हो सर. बर, आता जर समजा तुम्हाला काय रोजगार करायचा झाला तर काय संधी आहे त्या का? नाही सर, काय संधी नाही का? तिकडे म्हणजे हिंगोलीला जातो सर. हिंगोलीला जायला लागते तुम्हाला. बर बाबा, किती एकर शेती तुमची? 20 एकर शेती आहे. 20 एकर बक्कळ आहे की? हो. बरं, शेतीमध्ये काय पिकलं का? पिकलं यावर्षी सोयाबीन फक्त, बाकी काही सोयाबीन? नाही. आता हळद आहे, आणि हळद? तिला पाणी नाही. बर. आमच्या इकडे पाणीच नाही ना, कॅनल नाही, कशाची व्यवस्था नाहीये. आणि इथं धरण कुठलं जवळ आहे? धरण सिद्धेश्वर कॅम्प आहे, सिद्धेश्वर. किती लांब आहे इथनं? 10 किलोमीटर सर. 10 किलोमीटर. म्हणजे धरण उशाला आणि कोरड गाशाला. हा, ती पाणी आमचं गेला ना तिकडं मंत्र्याकडे, कुठल्या मंत्र्याकडे? नांदेडला. कुठल्या मंत्र्याकडे गेलं? नांदेड चव्हाणकडे, अशोक चव्हाण. म्हणजे तुमचं पाणी नांदेडनं घेतलं? हो, आम्ही उपाशीच आहे. काय काय म्हणताय? धरण आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 आहेत आणि त्या सगळ्याचं पाणी नांदेड जिल्ह्याला अशोक चव्हाण सगळं नेलंय. त्या परिणामी आमचा जिल्हा कोरडा आहे. आमच्या जिल्ह्यात सिंचनाचं क्षेत्र नाही, सगळं पाणी नांदेड जिल्ह्याला घेऊन गेलेले आहेत काँग्रेसच्या काळामध्ये. आता अनुशेष वेगळा काढल्यामुळे आता कसे तरी आमच्या इथं बंधाऱ्याचे शेततळ्याचे कामं व्हायला लागले. बंधारे पण झाले नाही, नुसते आश्वासनं दिलेली आहेत आम्हाला, असं करू तसं करू. बंधारा एक बी झालेला नाही. हे छाटछूट साधे त्या याच्यावरले बंधारे झाले आहेत, पण नदीचे जे बंधारे आवश्यक लागतात कोल्हापूर पद्धतीचा आहे. हा, ते बंधारे नाही झालेले. 5 वर्षापूर्वी एक बंधारा झालेला आहे, कोल्हापुरी बंधारा. त्यानंतर बंधारे व्हावेत अशी गावातली परिसरातली नागरिकाची इच्छा आहे, पण कोल्हापुरी बंधारे झाले नाहीत. पंतप्रधान जे रोजगार हमीच्या योजना काढतायत, मुद्रा लोन काढतायत, पण त्या सर्वसामान्यांना मुद्रा लोन कुठेही भेटत नाही. ती मुद्रा लोन भेटते फक्त मोठ्या व्यापाऱ्यांना, ज्यांचे राजकीय नेतृत्व आहेत, पुढारी आहेत, त्या लोकांनाच ते फक्त लाभ भेटतोय, सामान्य माणसाला लाभ भेटत नाही. कुठं कुठे गेलता मुद्रा लोन साठी? सिंडिकेट बँक हिंगोली, पंजाब नॅशनल बँक हिंगोली, महाराष्ट्र ग्रामीण बँक डिग्रज कराळे. जर हिंगोलीच्या बँकेला विचारलं तर ते म्हणतात तुमच्या गावातल्या बँकेत बोला, आणि गावातल्या बँकेला विचारलं तर ती म्हणते आपल्याला ही योजना लागू नाही. विहिरीचं जे काम आहे नुसतं कागदावरच केलं जातं. आतापर्यंत या गावात एकालाही विहीर नाही, घरकुल नाही, काय तर लाखामध्ये विहिरी बांधू म्हणले होते. एक बी नाही. एक बी नाही नाही कुठं गेल्या विहिरी? कागदावर? कागदावरच गेल्या. जवाहर व्याप्तीच्या विहिरी 7 मंजूर झाल्या होत्या. अत्यंत गरीब कुटुंबात त्या विहिरी मंजूर झाल्या होत्या. 7 विहिरीतली एकही विहीर मंजूर झाली नाही जवाहर व्याप्तीची, असं ते म्हणायचं. मंजूर तर झालेले आहेत, कागदोपत्री समज मान्यता मिळालेली आहे, पण खतायला परमिशन देणार काय भानगडी? शेतकऱ्याला 6,000 रुपये नकोय, स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतकऱ्याला हमी भाव द्या, आम्हाला तुमच्या कर्जमाफीची भीक नको, आम्ही आमच्या हक्कानं कष्टानं कमवू, पण त्याला मालाला भाव तर द्या ना. मालाला भाव मिळतोय का? नाही, मिळत नाही. मला काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा पाशा पटेल साहेबांनी एक हे काढली होती, रॅली काढली होती. त्याच्यामध्ये त्यांनी मागितला होता सोयाबीनला 7,000 भाव, कापसाला 10,000 भाव. आणि आता तेच कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, तेव्हा ते फक्त सोयाबीनला 3,000 रुपये भावामध्ये म्हणतात आम्ही शेतकऱ्याला 3,000 रुपये भाव दिला. मग तेव्हा काँग्रेसच्या काळात 7,000 मागत होते. आता तर तुम्ही अध्यक्ष आहे, आता का 7,000 भाव देत नाही, आणि आता का सोयाबीनला 10,000 भाव देत नाही? आज बँकेत गेले तर 2च कर्मचारी आहेत आमच्या बँकेत इथं. का बरं असं? आणि आमच्या गावाची लोकसंख्या पाहिली तर 10,000 आहे. इथं सगळ्यात जास्त उलाढाला होतो. कोणताही शेतकरी सर तिथं गेलाय चेक घेऊन काही घेऊन, तर त्याला अर्जंटली काहीच भेटणार नाही. त्याला म्हणणार तुम्ही उद्याच या. तर सकाळी फक्त 1 लाख रुपये घेऊन येतात आणि दुपारी 11 वाजता म्हणतात की आपली कॅश संपली, तुम्ही जा, आम्ही हिंगोलीहून कॅश आणून. त्याच्यानंतर 5 वाजता कॅश घेऊन येतात. दिवसभर शेतकऱ्यांना तात्काळच ठेवतात. एक पैसा जर काढायचा असेल, 10,000 रुपये काढायचे असतील तर 1 दिवस लागतो आमच्या गावामध्ये. पीक विमा आमच्या इथं विक्री 2 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे. आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना 90% शेतकऱ्यांना विमा काढलेला आहे. हे सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अंबानी यांच्या कंपनीनं विमा उतरवलेला आहे. आतापर्यंत एकाही शेतकऱ्याला विमा भेटला नाही सर.
मुख्यमंत्री सौर ऊर्जाची योजना चालू केलेली आहे शासनानं, ती ताबडतोब अंमलात आणावी आणि त्याला सबसिडी बी चांगली आहे, 90% सबसिडी आहे, पण ताबडतोब अंमलात आणावी हीच आमचं म्हणणं आहे. आणि शासनाच्या खूप योजना आहेत, पण हे प्रशासकीय अधिकारी लोक ताबडतोब अंमलातच आणत नाहीत. तुमची शेती तर बरी आहे का? नाही नाही, काही बरी नाही शेती. का बरं? नाही, कारण काय, पाणी तर नाही हो, परंतु भावही नाही या सरकारमध्ये. हजार रुपयांनी सगळे भाव आमच्या अलीकडे आले. आणि सरकार काय म्हणते, हे केली, कर्जमाफी केली. कोणाच्या कर्जात माफ झालं? आमच्या तालुक्याला किंवा आमच्या जवळपास 10-5 गावाला एक तर तळं आहे. तळं असून आम्हाला पाणी नाही. पाणी आमचं एक लवगावचं तळं नुसतं 4 वर्ष झाले मंजूर झालेले, ते तळं व्हायला पाहिजे. मंडळी, या ठिकाणी का नाही, या गावात आलो, डिग्रज गावात, आणि या डिग्रज गावातल्या लोकांनी अनेक आपल्या समस्या मांडल्या, काही अडचणी बी मांडल्या. बरं मंडळी, आता का नाही मी तुमच्या गावात यायला लागलोय. पुढचा टप्पा तुमच्या गावातलाच आहे. आलोच बघा तुमच्या गावात.